आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. नजरेत न बोललेले प्रश्न आणि मनात सुरू असलेला शांत गोंधळ, तर दुसरीकडे वेग, धोका आणि एक हट्ट होता स्वतःला सिद्ध करण्याचा. आता खेळ फक्त परिस्थितीचा नाही, तर भावनांचाही होता. घरी आल्यानंतर सक्षमने सगळ्यांसोबत जेवण केलं आणि तो त्याच्या रूम कडे जायला निघाला. भाई, काय आहे? भाई, तू त्या जीवीला शॉपिंगला घेऊन गेला होतास ना? घेऊन गेलो होतो. हे बरं आहे, आम्ही आमच्या सोबत कुठे चल म्हटलं की तू लगेच नाही म्हणतोस, आणि ती शॉपिंगला चल म्हटली तर तू लगेच गेलास. तू आमच्यावर खूप अन्याय करतोस भाई. तुझं ना आमच्या दोघांवर प्रेमच नाहीये. तुम्हाला कुठे जायचं असेल तर एकमेकांसाठी तुम्ही दोघे आहात. तसं तिला सोबत कोणीच नव्हतं. दर्श हॉस्पिटलमध्ये होता. तू तर कधी तिला नेलं नसतंस, म्हणून ती माझ्याकडे आली. आणि काय रे, बहीण आहे ना ती तुझी, मग थोडं तरी बहिणीसारखं वागवत जा ना तिला. भाई, तुला ना फक्त माझ्याच चुका दिसतात, पण कधीतरी तिच्या चुका पण बघत जा ना. ती माझ्याशी कशी बोलते बघितलंस ना? मी मोठा आहे तिच्यापेक्षा, तरी पण ती मला हिडीस फिडीस करून बोलत असते. पार पार तर 5 किंवा 7 मिनिटांनी मोठा असशील तू तिच्यापेक्षा. आणि हो, मोठेपणा मागून मिळत नसतो, त्यासाठी तसं वागावं लागतं ध्रुव. आय नो, मी खूप चुका करतो, बट सगळेच तुझ्यासारखे परफेक्ट असतील असं नाहीये ना भाई. प्रत्येकाची पर्सनॅलिटी वेगळी असते, स्वभाव वेगळा असतो. तू मोठ्या बाबांसारखा आहेस आणि मी माझ्या बाबांसारखा. यात माझी काय चूक आहे? मी जर मोठ्या बाबांच्या पोटी जन्माला आलो असतो तर मी पण एक परफेक्ट मुलगा असतो. भलेही तू शिवा काकाचा मुलगा आहेस ध्रुव, पण आपण सगळे याच घरातल्या संस्कारात मोठे झालो, हे विसरू नकोस. एक्झॅक्टली भाई, मी पण ध्रुवला हेच समजवण्याचा प्रयत्न करत होतो, पण हा ना कधी कोणाचं काही समजूनच घेत नाही. बरं, तुमचं बोलून झालं असेल तर आता मी जाऊ का झोपायला? भाई, किती दिवस झाले यार, आपण ग्रुप हग नाही केला. तू तिला शॉपिंगला नेलस, निदान आम्हाला एक हग तर कर. आम्ही दोघं त्यातच खुश होऊ. बर, सुधरू नका तुम्ही दोघं. सक्षमने त्याचे हात पुढे केले. तसं ध्रुव आणि दर्श दोघांनी एकाच वेळी त्याला मिठी मारली. भाई, तू तुझा परफ्यूम चेंज केलायस का? हा भाई, तुझ्या शर्टचा स्मेल थोडा वेगळाच येतोय मला पण. तू तर कधी तुझा डिओ आणि परफ्यूम चेंज करत नाहीस, मग आज असा वेगळा स्मेल कसा? ते दोघेही बाजूला होतात सक्षमने स्वतःचा शर्ट थोडा वर करून स्मेल केला, तर खरंच एक वेगळा स्मेल येत होता. तो विचारच करत होता. तितक्यात त्याला तो प्रसंग आठवला जेव्हा तिने त्याला मिठी मारली होती, आणि काही वेळ ती तशीच त्याला मिठी मारून उभी होती. ते आठवताच त्याच्या चेहऱ्यावर थोडे गडबडलेले एक्सप्रेशन झाले. तुम्हा दोघांना सर्दी झाली असेल,
असं काही नाहीये. चला जा आता झोपायला. गुड नाईट. सक्षम तसाच त्याच्या रूम मध्ये निघून गेला. काय रे दर्श, खरंच तुला सर्दी झालीये का? नाही अरे ध्रुव, पण मला तो स्मेल खरंच वेगळा वाटला यार दर्श. भाईच्या परफ्यूमचा सुगंध दुरून सुद्धा जाणवतो. हे ना काहीतरी वेगळं होतं यार. लाईक एखादं अत्तर लावल्यासारखं. पण भाई कधीच अत्तर लावत नाही ध्रुव. आणि तू भाईचा चेहरा बघितलास दर्श? जेव्हा आपण विचारलं होतं तो थोड्या वेळासाठी एकदम गडबडल्यासारखा वाटला. लाईक त्याची कुठली तरी चोरी पकडली जाते असा. कम ऑन यार ध्रुव, डोंट ओव्हर थिंक. भाई कुठलीही गोष्ट लपवून ठेवणाऱ्यातला नाहीये. तो बोलतो पण बिनधास्त आणि करतो पण बिनधास्त. आय थिंक ऑफिसमध्ये एखाद्या क्लायंटने किंवा त्याच्या एखाद्या मित्राने हक केलं असेल त्याला. हा त्याचाच स्मेल असेल. आपण थोडा जास्तच विचार करतोय. हम्म, तू म्हणत असशील तसं असेलही मे बी. ध्रुव, हम्म, तू भाईची लव्ह स्टोरी सेट करणार होतास ना? त्याचं काय झालं? कुत्र्या, सगळं ट्रॅकनुसार सुरू होतं माझं, पण तू मध्येच त्या आसमान ताराला माझ्या मागे लावलंस. अरे यार, कधीतरी तिचं नाव करेक्ट घे ध्रुव. अंतरा नाव आहे तिचं. मला ना तिचं नाव लक्षात ठेवायचंय ना तिला लक्षात ठेवायचंय. तू पण माझ्यासमोर तिचा विषय काढत जाऊ नकोस दर्श. माझा मूड ऑफ होतो मग. ध्रुव सुद्धा त्याच्या रूम मध्ये निघून गेला. त्याच वेळी इकडे पुण्याला अंतराचा ग्रुप तिच्या नावाने चीअर करत होता. एका मोकळ्या मैदानात बाईक्सची रेस होणार होती. अंतरा, जॅस्मिन खूप खतरनाक बाईक चालवते, सो बी केअरफुल. स्वतः जिंकण्यासाठी ती दुसऱ्याला उडवायला सुद्धा कमी करत नाही. डोंट वरी, आय कॅन हँडल इट. तिने तिच्या हेल्मेटची काच बंद केली आणि हातात ग्लव्स चढवले. ती बाईक रेसिंगसाठी रेडी होती. तितक्यात एक दुसरी बाईक वेगाने तिच्या जवळ येऊन थांबली. तसं तिचं आणि तिच्या पूर्ण ग्रुपचं लक्ष त्या दिशेला गेलं. ती बाईक तिच्या जवळ येऊन थांबली आणि त्यावर बसलेल्या व्यक्तीने एकदम स्टाईल मध्ये डोक्यातलं हेल्मेट काढलं. हेल्मेट काढताच तिने किंचित रागातच अंतराकडे पाहिलं. ती जॅस्मिन होती. अशा कितीतरी बाईक रेसेस तिने जिंकल्या होत्या. त्यामुळे स्वतः पुढे ती सगळ्यांना तुच्छ समजायची. हे माय डिअर, अजूनही वेळ गेलेली नाहीये. आत्ताच हार मान्य कर, नाहीतर पुढे हॉस्पिटलचं बिल भरायची वेळ येईल तुझ्यावर. तसं अंतराने डोक्यातलं हेल्मेट काढलं. तिच्या नजरेला नजर देऊन तिने थोडा वेळ पाहिलं. तू माझी काळजी करू नकोस, तू स्वतःची काळजी कर जॅस्मिन. काय सांगावं, आज हॉस्पिटलमध्ये बिल भरायची वेळ तुझ्यावर येईल. तसं जॅस्मिनने खुन्नस देऊन तिच्याकडे पाहिलं. पण तिच्या अशा बघण्याचा अंतरावर काहीही परिणाम झाला नाही. ती सध्या एका वेगळ्या झोन मध्ये होती. दोघी एकमेकींकडे रागात बघत होत्या. तितक्यात एक शिट्टी वाजल्याचा आवाज झाला. तसं दोघींनीही आपापली हेल्मेट्स डोक्यात चढवले
आणि काही अंतरावर असलेल्या फिनिशिंग लाईनकडे नजर रोखून बघू लागले. सगळीकडे मोठमोठ्या ब्राईट लाईट्स लावल्या होत्या. त्याच्या आजूबाजूला वर्तुळाकार बरेच जण उभे राहून जल्लोष करत होते. कोणी अंतराला चीअरअप करत होतं तर कोणी जॅस्मिनला. समोरच्या फिनिशिंग लाईनकडे बघून अंतराने काही वेळासाठी डोळे मिटले. आय लाईक यू बट नॉट इन दॅट वे. मी तुझ्याकडे कधीही त्या नजरेने पाहिलंच नाही. ध्रुवचे शब्द तिच्या कानात घुमले. तसा तिने बाईकचा ऍक्सिलरेटर रेस केला. एक जोराची शिट्टी वाजल्याचा आवाज झाला. तसं दोघींच्याही बाईक सुसाट वेगाने पुढे निघाल्या. अंतराचं सगळं लक्ष फिनिशिंग लाईनवर केंद्रित होतं. पण जॅस्मिनचं लक्ष मात्र अंतराला कसं पाडता येईल याकडे होतं. त्या दृष्टीने तिने तिची बाईक अंतराच्या बाईककडे वळवली. अंतराने ते पाहिलं. एका पॉइंटला जॅस्मिनची बाईक तिच्या बाईकला येऊन धडकणार. त्या आधीच तिने बाईकचा स्पीड कमी केला आणि जोरात ब्रेक दाबला. तशी तिची बाईक जागेवर थांबली. पण जॅस्मिनची बाईक फुल स्पीड मध्ये असल्यामुळे तिचा जागेवर तोल गेला आणि बाईक स्लिप होऊन ती धाडकन खाली आपटली. तिची बाईक स्पीडने पुढे निघून गेली आणि ती घरंगळत दुसऱ्या बाजूला जाऊन पडली. हे बघून अंतराने स्माइल केली आणि पुन्हा बाईक रेस करत ती फिनिशिंग लाईनच्या दिशेने सुसाट वेगाने सुटली. पुढच्या 5च मिनिटात तिच्या बाईकने फिनिशिंग लाईन क्रॉस केली होती. तसा तिच्या नावाचा एकच जल्लोष झाला. जॅस्मिनचे टीम मेंबर्स मात्र तिला बघण्यासाठी पुढे धावले. अशा प्रकारे अंतरा ती बाईक रेस जिंकली होती. तसं तिने बाईक थांबवली. डोक्यातलं हेल्मेट काढून हँडलला अडकवलं आणि खाली उतरली. तसा तिचा ग्रुप आनंदाने तिच्याकडे पळत गेला आणि सगळ्यांनी तिला कॉंग्रॅच्युलेट करत मिठी मारली. माय गॉड अंतरा, आज तर तू चमत्कारच केलास. ही जॅस्मिन खूप पाताळ यंत्री आहे. समोरच्याला हरवण्यासाठी ती साम दाम दंडभेद काही वापरते. पण आज तू तिचीच ट्रिक तिच्यावर आजमावलीस. शोभतेस यार तू कमिशनरची मुलगी. वी आर प्राऊड ऑफ यू माय डिअर. तिच्या बेस्ट फ्रेंडने तिला करकचून मिठी मारली. पण अजूनही अंतराच्या नजरेसमोर ध्रुवचा चेहरा येत होता. आजपर्यंत मी तुझ्या समोर एक सिंपल मुलगी म्हणून वावरले, कारण मला वाटत होतं तुमच्या घरात सूट होण्यासाठी तशीच पर्सनॅलिटी लागते. तुझ्यावर प्रेम होतं म्हणून मी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करत होते. बट नाव आय रिअलाइज की प्रेम मागून मिळत नसतं आणि आता मला ते मागायचं सुद्धा नाहीये. ना मला कोणाला इम्प्रेस करायचंय ना कोणाला मिळवण्यासाठी काही एफर्ट्स घ्यायचे. सो इथून पुढे मी तशीच राहणार जशी मी आहे. इकडे सक्षम तिथून तडक त्याच्या रूम मध्ये आला. सरळ वॉशरूम मध्ये घुसत आरशासमोर जाऊन उभा राहिला. त्याने समोरच्या आरशात पाहिलं तर त्याला दुकानातला सीन जसाच्या तसा दिसू लागला. त्याच्या छातीवर डोकं ठेवून त्याला मिठी मारून उभे असलेल्या तिला बघून त्याचे हार्टबीट्स किंचित वाढले. किंचित खाली झुकत त्याने पुन्हा स्वतःचा शर्ट स्मेल केला.
आय होप जो बॅकअप प्लॅन मी बनवलाय तो वापरायची मला कधीच गरज पडू नये. मी त्या मुलीला 1 मिनिट सुद्धा सहन करू शकत नाही. हाऊ इरिटेटिंग शी इज. घरच्यांसमोर तोंडातून आवाज फुटत नाही तिचा. पण माझ्या समोर आल्यावर अंगात कुठल्या देवीचा अवतार शिरतो देवच जाणे. त्याने अगदी एका सेकंदात अंगातला शर्ट काढून टाकला आणि बाजूच्या लॉन्ड्री बॅग मध्ये फेकला. शर्ट काढून त्याने पुन्हा एकदा स्वतःच्या अंगाचा स्मेल येतोय का ते पाहिलं. पण तो स्मेल त्याच्या नाकात इतका घट्ट बसला होता की अजूनही त्याला तोच स्मेल येत होता. मला तीच काय, तिचा स्मेल सुद्धा माझ्या जवळ नकोय. त्याने बाथटब मध्ये पाणी सोडलं आणि स्वतःला रिलॅक्स करण्यासाठी त्यात शिरला. ऑलरेडी त्याची बॉडी गरम झाली होती. त्या गरम बॉडीला थंड पाण्याचा स्पर्श होताच आपसूक त्याचे डोळे बंद झाले आणि त्याला एकदम शांत वाटू लागले. त्याने बॉडी वॉश घेतला आणि तो लुफा स्वतःच्या छातीवर रगडून रगडून तिचा स्मेल काढण्याचा प्रयत्न करू लागला. थोडा वेळ असाच निघून गेला आणि नंतर त्याचे हात स्लो होत गेले. कधी पुन्हा एकदा त्या प्रसंगात तो रममाण झाला त्याला कळलं सुद्धा नाही. हातातला लुफा गळून पडला आणि तो डोक्याला हात लावून पुन्हा एकदा तिच्या विचारात हरवून गेला. जिंदगी अगर चैन से बीत रही हो तो बस एक बार प्यार करके देख लो. उसके बाद ना तुम घर के रहोगे ना घाट के.